बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे रायगडमधल्या पनवेल नजीक माची प्रबळगड डोंगरावरती एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। हैदराबादमध्ये राहणारी रुचिता गुप्ता असं ह्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे आणि 25 नोव्हेंबरला रुचिता गुप्ता क्लोडिया ट्रेकिंगला माची प्रबळगड डोंगरावर आली होती आणि तिथून ती बेपत्ता झाली होती। ह्या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल पाटील यांच्याकडून। अमोल, आपण बघतोय प्रबळगड ह्या डोंगरावरती एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। ही मूळची हैदराबादची महिला आहे, काय सविस्तर सांगाल? मधुरा, नक्कीच ही घटना फार दुर्दैवी अशी घटना आहे। रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा जे काही घाटमाथ्याचे जे किल्ले आहेत याच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेकिंग होते आणि असाच एक ग्रुप हैदराबादचा जो आला होता तो पनवेल नजीक हा जो किल्ला आहे माची प्रबळगड त्या किल्ल्यावर तो एक ग्रुप आला होता। 25 तारखेची साधारणतः ही घटना आहे। तब्बल 10 दिवसांनी आज ती जी बॉडी आहे ती डेड बॉडी पोलिसांना पनवेल ग्रामीणच्या पोलिसांना मिळालेली आहे। मी पनवेलचे ग्रामीण पीआय जे आहेत शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांनी तेच हा घातपात आहे किंवा अपघात आहे याच्यावर अजून तरी त्यांनी भाष्य केलं नाहीये, परंतु तपास सुरू आहे आणि अशा प्रकारे जर वारंवार सातत्याने घटना करत असेल पनवेल असेल रायगड जिल्हा विविध ठिकाणी ट्रेकिंगला येणारी जी मुलं आहेत ट्रेकर्स आहेत त्यांची आपली घडताना दिसतात, त्याच्यामुळे हे दुर्दैवी आहे आणि धक्कादायक आहे। याच्या नेमकं माध्यमात याच्या पोलीस याच्या सखोल चौकशी करतायत आणि फारच सेन्सिटिव्ह ही केस आहे आणि पोलिसांनी एडर दाखल केले आहे आणि पोलीस ह्याच्या प्राथमिक तरी पोलिसांनी अंदाज तेच केलाय की अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायचा आहे आणि नेमकं काय ह्या संबंध प्रकरणात निघतोय पोलीस आपल्याला लवकरच कळवतील। धन्यवाद अमोल, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय हैदराबादची रुचिता गुप्ता क्लोडिया ही ट्रेकिंगसाठी ह्या भागामध्ये आली होती प्रबळगड ह्या डोंगरावरती आणि त्यावेळी ती ट्रेकर्स सोबत होती, मात्र तिचा मृतदेह आज सापडलेला आहे। 25 नोव्हेंबरपासून ती बेपत्ता होती। नेमकं तिची हत्या करण्यात आली आहे का काय झालंय हे अजूनही कळलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।